काय मरेपर्यंत संसार संपत नाही. आता काय सांगायचं, लेख दोन असून सगळं असून काय करायचं असं वनवास. का बरं लोक सांभाळत नाहीत का? सांभाळत नाहीत. खरं खरंच नाहीत. किती मुलं आहेत? दोन. मग दोन मुला उपशा का बाजूला? बाजूला एकटं दाम का दोघं नवरा बायको आम्ही असंच करून खाता. अवघड आहे की. हा अवघड आहे. बकल शाळा शिकवलो सगळं केलो. हा. लेकरं आपला ही हिसाबात राहिली नाहीत तरी ती लेकरं पलटले आपल्यावर. बरं वज उराले खाली ठेवा जरा. मी देतो उचलून. मी देतो उचलून. वय झाले तुमचे बी आता. अर्ध्या वाटत जर झालं आले त्याने न्यायला मग आता करून खाऊ लागेल बायको आहे ते आपली जिंदगी आहे. हा? बायको आहे ते आपण आहो. हा. हा कोण लेख कोण कुठला काय कसा मोफाळ दिलो. 2-4 लेकरं झाले. नातू परतून झाले. नाती लग्नाला आल्या हा. तरी ते ना आपल्याला ओळखीनात. मग मुलं झाल्यावर जरा सुख मिळेल वाटलं असेल. वाटलं बकल सांभाळ तरी त्यांनी पलटले मला. हा. हं. शेवटी आपल्याला कष्टच करावं लागतं. कष्टच करावं लागतं. मला सांगा, आई वडिलाला लय मया असते हा आणि मुलावाला का बरं नसते बरं? का देवाला माहित आता ते. हं. हं. जैशी करणी वैशी भरणी. हं. बाया लावावं बाया आल्या की बिघडतात बाया नाही हा? बायका आल्यावर हे बा आता आम्ही सांगतो काल देवाहून आलो येरमाळ्याहून. येरमाळ्याहून आलो दोघं गेलतो. येरमाळ्याहून आलो घरला आलो आम्ही पिशवी टिकू होतो आमच्याकडे गाड करून उभारली सून. का बरं? कुणाला माहित आहे पहिले देवा उन्हाळ्यात म्हणून पाया पाया पडते. पडते ते अजिबात इमानदारीला बाळगून तसलं आम्ही अजिबात नाही. तसलं फालतू बोलत नाही. डोंगण करून उभारले साक्षीदार आहेत तिथे आपल्याला चांगलं सांभाळून पोरं म्या काजू बदाम घालून माझे लेकरं चांगले हो म्हणून काजू बदाम खसखस घालून उगाळून काय मायन बाय आम्ही सांभाळा हो. आणि आणि देवाला जाण नाही. हा नाही हे का असं पोरग जर आलं का माझा नातू आला का इथं हात टाकत हो असा ह्याच्यावर उडी मारायचं आणि माझ्या खांद्यावर बसा नातू. बेकार झाले आता गुडघे चलाल्यात हा तर असं आहे. पुन्हा गुडघे बंद झाल्यावर का मग काय करणार मग कोण आहे आपल्या उपयोगाचं मला सांगा. बरोबर आहे की. हा आता हे पोट्या जागावरला जगायची पाळी आहे. हा हा. लेक ओळखीना सांगतो आमच्या मायबापाचं पुण्य आमच्या मायबापाचं माझ्या बापाचं माझ्या आईचं त्यांनी जे आम्हाला जेवढं जीवदान दिले आजू शरीर माझं चांगलं आहे. खायला बघायला सगळं गोष्ट आम्ही लेकराच्या जीवावर राहत नाही पुण्याच्या जीवावर. आणि बायको नशिबाला चांगली मिळाली. नशीब म्हणजे बाई चांगली म्हणजे सगळं चांगलं. कारण संसारात अर्ध्या संसारात बाईची साथ नाही आहे. नाही माझ्या बाईची मला सस्त गरज आहे हिला. नाही नाही खरंच, काय मालक. करावं आपल्याला सांभाळणार हीच आहे तर नाव त्यांनी मी त्यांना या पळत मग मी घेतोय काही होत मग जावंच लागतं दोघांना घेऊन. येरमाळ्यावर गेलतो आम्ही 3 घंटे. आता हेलिकॉप्टरनं फुलं टाकलं तिथं 3 घंटे उडकलो बायकोला. तिला पैसे देऊन तिला वाटला होतो मी. पुन्हा ऑटो 2000 रुपये देऊन ऑटो करून गेलतो. हरपलतो का? हा नाही म्हणजे जवसल नाही तो. हा मग असं मग बाईसाठी आपल्याला पोरं फालतू निघालेत. पण आता एवढं पोराबद्दल बोलला राव. मुलांनी व्हिडिओ बघितला तर बघूच का? बहुतेक हा काय अडचण नाही. कसं राहतंय आजोबा आपल्या 4 भिंतीतली इज्जत आपण जगासमोर मानलो म्हणजे कसं राग येते. अण्णा बरोबर बोलतो का मी? होय 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 मला समजा कळते. मी आता नव्ह 1953 जन्म आहे माझा. बर 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 बरोबर. मी आता नव्हे अजून पोझिशन माझं हे आहे. अजून म्हणलं 53 जन्म. पहिला लेख आहे 1984 इंदिरा गांधी मिली का त्या जन्माला पहिला पोरगा जन्मला मला. तेव्हा मुंबईला होतो मी रीतीचं काम करत होतो. मग काय मुंबईहून कमवून आणलो का? काहीच नाही रुपया कमी झाला नाही. आपल्या आडभंग माणूस आपण. बरं आता कसं कसं ना फसकाला उखाना घ्या. आता एवढं मयाळू नवरा बायको मी पहिल्यांदा बघितला. आमचा प्रेम आहे. काय करावे एकूण एकाला नाव घ्या फसकाला. अगो मला येते तात्याचं नाव त्याच्या आईचा फोकला हल्लावर काय आगे घ्या मजेशीर ना. केळ देते सोलून जाम देते चिरून आणि तातेराव मोठरावच्या जेव्हा कुकुले ते कोरून. लय आवडतं केळ. आता मी घेऊ का असं करतो. लातूर जिल्ह्यात कोळप माझं गाव. आरशात कुंकुली होती फुलावती तिचं नाव. बर 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 बर. आरशात त्याची फुलावती नाव. हा बघ भारी लातूर जिल्ह्यात कोळप माझं गाव.
आणि आईन्यात बघून कुंकू लिवती फुला होती तिचं नाव तात्यारावचं. मला बीपीचे हाय जरा थोडं तर बायको माझी काय माय उचलून येतो, थांब. 7च्या आधी बायला माझा नवरा कामावून येते, ह्याला 9 वाजता जेवायला लागते, म्हणून ह्याला जेवायला लागतं म्हणून माझी बायको तंतोतंत जेवाय करून ठेवते. 9 वाजता मी बीपीची गोळी घेतो. लय मया करते बायको तुमची. बार मग हाय मग आता त्याचं जीवनच संकट आहे म्हणजे एवढं मया करतात मारलेत का? नाही अजिबात नाही. तेव्हा मारले आता नाही आता कशाला मारतात पोटाची गरज आहे आता नाही, पोटाची गरज आहे आता काय दुसरं नाही बरोबर हो का? आता जगातच चालू आहे माय. तुम्ही जी म्हणाला का आपल्या गरीबाच्यात नाही, चांगल्या घरी सुद्धा कसं आहे, मुलं आई वडिलाला सांभाळायला वृद्धाश्रम मध्ये टाकायला. आता जोपर्यंत हात पसरतात तोपर्यंत करायचं. जी बी मुलं आहेत असं जन्म दिलेल्या आई वडिलाला तुम्ही वारीवर सोडू नका. आई वडीलच आपले दैवत आहेत आणि चांगलं सांभाळावं. त्याचा आशीर्वाद आपल्याला लागावा. बस 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 हेच म्हणायचं बाबा जटलं चांगलं चांगलं राहावं. धन्यवाद. हा, बस. हा? एक भेटलो दिवस माझ्या टायमाला तुम्हाला स्वयंपाक पाणी करायचं तर मुलांना बघू का व्हिडिओ? बघू द्या आता सुपर दाखवा कोणाचं काय अडचण नाही काय नाही. तुमच्या मुलानं व्हिडिओ बघितला तर बघू का? बघू जा काहीच अडचण नाही, कोणाचं घेणं देणं नाही काय नाही काय नाही, मला काय दिलं नाही गेलं नाही काय नाही. ठीक आहे ठीक आहे, धन्यवाद. लेकरावाला त्या 100-50 रोज देतो मी. तुम्हीच देता का? मी देतो. बरं, चालतं. बरं त्यानं मला बाबा असं अण्णा तुम्ही कसं करायला का करायला कुठं हाव कसा हे का तुम्हाला चहा पाण्याला 5 रुपये देऊ का नाही असं लेकरांना माझ्या. बरं हा मग मी आज काय करता लेकर पिणार आहे खाणार आहे बाबू 5-50 रुपये मी आज देतो. आई वडीलच लेकराची मया करतात. हा लेकरांनी जाण ठेवायचं आई वडिलाची. हा. एवढं कष्टातून आपल्याला सांभाळायचं. हा. जाण ठेवणं गरजेचं आहे. चल चहा पिऊ. मी पाचतो चहा.